प्रेज लॉर्ड सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करत आहे आणि प्रभूला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा प्रभूनं वचनाच्याद्वारे बोलण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे। या प्रियानं आम्ही आज वचनाद्वारे पाहूया की प्रभू कशा रीतीने आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे। आणि प्रार्थनेचं उत्तर देत असताना आम्ही कधीकधी त्या उत्तराची वाट पाहत नाही, परंतु ज्यावेळी आम्ही उत्तराची वाट पाहत नाही त्यावेळी आमच्या या उतावळीपणामुळे आमचे काही निर्णय चुकतात। म्हणून आज आम्ही पाहूया की ज्यावेळी आम्ही संयम ठेवतो, ज्यावेळी आम्ही स्वतःवर आम्ही कंट्रोल ठेवतो आणि थोडा वेळ आम्ही वाट पाहतो आणि वाट पाहिल्यानंतरनं प्रभू ज्यावेळी त्याच्या पद्धतीने उत्तर द्यायला चालू करेल, प्रियानो लक्षात ठेवा, प्रभूचं उत्तर हे आमच्यासाठी उत्तमातलं उत्तम असं उत्तर आहे। म्हणून या मी संदेशाला आज सुरुवात करूया। संदेश आहे आजचा आपला की आपण वाट पाहूया, येशू प्रत्येक प्रार्थनेचं आपल्याला उत्तर देणार आहे। आम्ही संदेश पाहूया आणि आम्ही आशीर्वादित होऊया। या आम्ही वचनातून पाहूया की कशा प्रकारे आम्ही सुरुवात पाहूया की कधीकधी आम्ही प्रार्थना करत असतो एखाद्या गोष्टीसाठी, तर प्रार्थना करत असताना आम्हाला त्याचं लवकर उत्तर कधीकधी मिळत नाही, आम्हाला त्याचा लवकर रिस्पॉन्स काय भेटत नाही, आमच्या जीवनात ते लवकर कार्य घडत नाही, त्याची साक्ष घडत नाही। याच्या पाठीमागे सुद्धा कोणती कारणं आहेत, पवित्र शास्त्र याच्याविषयी काय सांगतं, आम्ही आज या संदेशामधून पाहूया। आम्ही सुरुवात करूया आम्ही वचनाद्वारे आणि प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया। या दानिएल याचा 10वा अध्याय त्याचं 13 वचन काय सांगतं। दानिएल याचा 10वा अध्याय 13 वचन। पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला, तेव्हा पहा मुख्य अधिपतीपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यास आला व मी पारसाच्या राजाजवळ राहिलो। प्रियानो, दानिएल ज्यावेळी एका गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत असताना त्याला देवाला शेवटच्या काळाविषयी, अंताविषयी देवाला त्याला काहीतरी दृष्टांत दाखवायचा होता आणि काही घन गोष्टी देवाला दाखवायच्या होत्या, परंतु त्या गोष्टी दाखवण्याच्या पूर्वी दानिएलची प्रार्थना सुरू असताना त्या गोष्टी देवाला दाखवण्यासाठी काही वेळ लागला। आणि वचन या ठिकाणी मी वाचल्याप्रमाणे वचन सांगतं, प्रभूनं दृष्टांतामध्ये दानिएलला सांगितलं की पारसाचा जो अधिपती आहे, जो सैतान आहे, त्याचे दूत आहेत, तो म्हणला की ज्यावेळी मिखाएलला मी त्या ठिकाणी निरोप घेऊन, गब्रिएलला ज्यावेळी मी निरोप घेऊन दानिएल मी तुझ्याजवळ पाठवणार होतो, त्यावेळी काही सैतानचे दूत मला त्या ठिकाणी आडवे आले आणि आडवे आला असताना त्यांनी माझा रस्ता रोखून धरला, त्यांनी माझ्या आडवे येऊन थांबून मला तुझ्यापर्यंत येण्यासाठी त्यांनी अडखळण आणलं। आणि ज्यावेळी या अडखळणात मी एकटा होतो, प्रभूने आपला एक दूत पाठवला, जो मुख्य अधिपतीपैकी एक मिखाएल, जो लढाईचा देवदूत आहे, तो लढाईचा देवदूत मिखाएल गब्रिएलच्या सहाय्यासाठी त्या ठिकाणी आला। आणि ज्यावेळी मिखाएलने ते लढाई जिंकली, ती लढाई पार पाडण्यासाठी, ती लढाई जिंकण्यासाठी देवाला त्या गोष्टी दानिएलला सांगाव्या लागल्या की ती लढाई 21 दिवस सुरू होती आणि 21 दिवसानंतरनं मिखाएल आणि गब्रिएलने सैतानाच्या दूतावर विजय मिळवून शेवटी ते दानिएलापर्यंत पोचले आणि त्याला अंताच्या गोष्टी दाखवण्यासाठी त्याची देवाने रिकामी केली आणि त्याला त्या अंताच्या समयीच्या काही घन गोष्टी प्रभूने त्याच्याद्वारे आज आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत। आज मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की काही गोष्टीसाठी आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक मुद्दा पकडून आज तुम्ही काही गोष्टीमध्ये प्रार्थना करत असशीला, कोणी घरासाठी करत असेल, कोणी आपल्या भविष्यासाठी करत असेल, कोणी आपल्या मुलाबाळासाठी करत असेल, कोणी आपल्या जॉबसाठी करत असेल, कोणी आपल्या पत्नीसाठी करत असेल, कोणी पतीसाठी करत असेल, कोणी लग्नासाठी करत असेल, बऱ्याच गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करत असाल प्रियानो। परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं उत्तर लवकर भेटत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी या वचनाच्याद्वारे तुम्ही समजून जा की प्रभूला तुम्हाला ती गोष्ट जर योग्य असेल तर ती तुम्हाला द्यायची आहे, परंतु त्या गोष्टीमधून जर पुढे जाऊन तुमच्या सर्व गोष्टी बदलणार असतील, अद्भुतरित्या देव तुम्हाला त्या गोष्टीमध्ये
जर वापरून घेणार असेल तर सैतानाला सुद्धा या गोष्टी ठाऊक असतात की याला जर ही गोष्ट मिळाली, या व्यक्तीला जर ही गोष्ट मिळाली तर हा व्यक्ती माझ्यासाठी एक मोठं अडखळण ठरेल, माझं सर्व कार्य या ठिकाणी फेल जाईल आणि ते रद्द होईल आणि माझं जर कार्य फेल गेलं तर माझ्या काही योजना आहेत त्या पूर्ण होणार नाहीत, हे सैतानाला देखील माहीत आहे. म्हणून तो अडखळण आणण्यासाठी वेगवेगळे पाश, वेगवेगळे मोह तो त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्या प्रार्थनेमध्ये तो अडखळण आणत असतो. परंतु काही लोक त्या प्रार्थनेची वाट पाहत नाहीत. काही लोक उतावळापणाने लगेच त्या प्रार्थनेमध्ये हार मानतात आणि तो मुद्दा एकदा दोनदा देवासमोर मांडला की त्याला सोडून देतात. पुन्हा कधी त्या गोष्टीची ते आठवण करत नाहीत प्रियानो. आणि ते म्हणतात की मी या गोष्टीची प्रार्थना केली परंतु मला मिळाली नाही, माझी इच्छा देवाने पूर्ण केली नाही. आणि काही लोक, काही व्यक्ती अशा या न मिळालेल्या गोष्टीमध्ये ते निराश होतात आणि निराश झाल्यानंतर देवाबरोबर ते कुरकुर करायला लागतात. देवापाशी जाऊन ते कुरकुर करायला लागतात की प्रभू मी ही गोष्ट मागितली आहे आणि मला तू दिली नाहीस आणि माझं मन त्यासाठी निराश झालेलं आहे. पण प्रियानो, ज्यावेळी ही गोष्ट आम्हाला मिळत असते त्यावेळी आम्हाला वाट पाहत आम्ही नसल्यामुळे आम्ही ती गोष्ट सोडून देतो आणि या ठिकाणी सैतानाचा त्या ठिकाणी विजय होतो. कारण सैतान आम्हाला ती गोष्ट देऊ देत नाही आणि आम्ही त्याला त्या गोष्टीसाठी आम्ही प्रोत्साहन करतो, आम्ही लगेच हार मानतो. दानिएल ज्यावेळी त्या दृष्टांतासाठी, त्या प्रभूच्या एक महान योजनेसाठी प्रार्थना करत होता, तो वचन सांगते तो दमला नाही, थकला नाही, त्याने त्याचं काम पार पाडलं. तो नेहमी सातत्यानं प्रार्थना करत राहिला आणि प्रार्थना करत असताना त्याच्यासाठी प्रभू त्या ठिकाणी त्या अंतराळामध्ये प्रभूचे देवदूत त्या सैतानाच्या दूताबरोबर युद्ध करत होते. ज्यावेळी आम्हाला एखाद्या गोष्टीसाठी अडखळ येत असतं प्रियानो, समजून घ्या की आमच्यासाठी सुद्धा कुठंतरी युद्ध चालू आहे. कारण ती गोष्ट आम्हाला मिळू नये म्हणून सैतान तितकीच खटपट करत असतो, परंतु त्याच्यापेक्षा जास्त खटपट आमचा देव करत असतो की ती गोष्ट माझ्या लेकराला मी देणार आणि त्याच्याद्वारे मी त्याचा अद्भुतरीतीने वापर करून घेणार. प्रियानो, या ठिकाणी आज आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूचं वचन ज्या रीतीने सांगतं की प्रभू म्हणला युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे, तुम्ही शांत राहा. निर्गम 14:14 प्रमाणे प्रभू तुमच्यासाठी लढेल. परंतु काही लोक या वचनाच्या विरोधात करतात, स्वतः लढण्याचा प्रयत्न करतात, स्वतः लढत राहतात आणि या गोष्टीमुळं त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं कधीही उत्तर मिळत नाही. वचन ज्या रीतीने सांगतं प्रभू म्हणला की युद्ध माझं आहे, प्रभूला युद्ध करण्यासाठी तुम्ही मोकळीकता द्या, प्रभूला ती लढाई लढण्यासाठी तुम्ही मोकळीकता द्या आणि तुम्ही शांत रीतीने राहून त्या गोष्टीसाठी सातत्यानं जोपर्यंत तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी मागण्याचं कधीही सोडू नका. म्हणून आज आम्ही पाहत आहोत की दानिएलसारखं आज आम्हाला सुद्धा एखादी गोष्ट मिळवायची असेल आणि देवाच्या अद्भुत गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आम्हाला धीर धरणं आमच्या या जीवनामध्ये आम्हाला आवश्यक आहे. आम्हाला वाट पाहण्याची आवश्यकता आहे. काही लोक अजून त्या गोष्टीची वाट पाहत नाहीत. ते लगेच एक दोनदा प्रार्थना करतात आणि लगेच देवापाशी कुरकुर करायला सुरुवात करतात. देवाच्या सेवकांजवळ येऊन कुरकुर करायला सुरुवात करतात की मी प्रार्थना केल्या ब्रदर, तुम्ही सोडावा विषय, तो विषय काढू नका, तो विषय काढला की मला राग येतो, माझं मन निराश होतं कारण प्रभूला ती गोष्ट मला द्यायची नाही आहे. असं या प्रकारे ते विचित्रपणाने बडबड करतात आणि देवाला ते दोषी ठरवायचा प्रयत्न करतात. परंतु आम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून तिथं अंतराळात आमच्यासाठी सुद्धा युद्ध सुरू असतं. प्रियानो, दानिएल ज्यावेळी त्या घन गोष्टी मिळण्यासाठी बसला होता देवासमोर गुडघे टेकून उपवासामध्ये, वचन सांगते पारसाचा अधिपती त्याच्या आडवे येत होता परंतु प्रभू सुद्धा शांत बसला नाही. त्याच्या वचनाप्रमाणे त्याने लढाई लढण्यासाठी सुरुवात केली आणि लढाई जिंकली आणि 21व्या दिवशी प्रभूनं शेवटी दानिएलला आपलं दर्शन देऊन त्याच्याद्वारे अंताच्या काही गोष्टी देवाने पवित्र शास्त्राद्वारे प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. आज आम्ही त्या गोष्टी पाहत आहोत की दानिएलला
अंताच्या समयी एक महान योजना देवानं सांगून ठेवलेली आहे. म्हणून आम्हाला सुद्धा दानिएलसारखं वाट पाहण्याची गरज आहे. कारण आमच्यासाठी सुद्धा अंतराळामध्ये युद्ध चालू असतं आणि ते युद्ध संपण्याची आम्हाला सुद्धा वाट पाहण्याची गरज आहे. प्रियानो, वचन काय सांगते आम्ही पुढे पाहूया. उत्पत्ती याचा 12वा अध्याय 4थं वचन काय सांगतं. उत्पत्ती याचा 12वा अध्याय 4थं वचन. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारार येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. वचन या ठिकाणी सांगतंय की अब्राहम 75 वर्षाचा होता आणि अब्राहम 75 वर्षाचा असताना त्याला अजून संतती नव्हती, मूल बाळ त्याला नव्हतं. आणि ज्यावेळी अब्राहम देवाच्या आज्ञेप्रमाणे निघून गेला आणि हारान येथे निघतेवेळी अब्रामाचं वय 75 वर्ष होते. ज्यावेळी त्याला देवानं जाण्यासाठी सांगितलं, अब्रामाने विचारलं नाही की मी तिथं का जाऊ. अब्रामानं कधीही देवाकडे कुरकुर केलं नाही की प्रभू 75 वय माझं झालं, मी म्हातारा होत आलो, माझी पत्नी म्हातारी होत आली, अजून आम्हाला मूलबाळ नाही. परंतु अब्राम कुरकुर न करता विश्वासानं देवाकडं तो प्रार्थना करत राहिला. कारण त्याला विश्वास होता, त्याला ठाऊक होतं की देव मला माझ्या वाट्याला तो संतती देणार, मला मूल देऊन तो आशीर्वादित करणार. त्याचा विश्वास त्याच्यामध्ये बळकट होता. प्रियानो, त्या गोष्टीसाठी अब्राहम सुद्धा प्रार्थना करत होता. अब्राहम सुद्धा त्या गोष्टी देवाकडे मागत होता आणि प्रभू हे जाणून होता की अब्रामाला मूल देण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी अब्रामाचं वय 75 होतं, 75 वयापर्यंत अब्रामाने वाट पाहिली. त्याने हार मानली नाही, तो खचला नाही, तो दुःखी झाला नाही. 75 वयापर्यंत अब्राम त्या ठिकाणी वाट पाहत राहिला. अब्रामाने वाट पाहिल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये देवानं काय चमत्कार केला आम्ही पाहूया. उत्पत्ती याचा 18वा अध्याय त्याचं 9 वचन आम्ही वाचूया. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे. तो म्हणाला, ती पहा डेऱ्यात आहे. ज्यावेळी प्रभूनं अब्रामाला दर्शन दिलं आणि अब्रामाला विचारलं की तुझी पत्नी कुठे आहे, सारा कुठे आहे. प्रभूला त्यानं सांगितलं की अब्रामाने की ती डेऱ्यात आहे. डेऱ्यात आहे हे समजल्यानंतर प्रभूनं 10व्या वचनामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं आम्ही पाहूया. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईन. तेव्हा पहा, तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा ही ऐकत होती. देवाने त्याची गरज जाणली. अब्राहमाने ज्यावेळी वाट पाहिली, वाट पाहिल्यानंतर प्रियानो वचन सांगते प्रभूनं त्या ठिकाणी त्याला एक अभिवचन दिलं. प्रभूनं त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने त्याला एक वचन दिलं. देवाने त्याला सांगितलं की आज मी तुझी इच्छा पूर्ण करणार. पुढल्या वसंत ऋतूत मी ज्यावेळी पुन्हा तुझ्याकडे येईन, लक्षात ठेव अब्रामा, तू त्यावेळी एकटा नसणार, तुझ्या पत्नीसोबत तू एकटा नसणार. तुमच्या दोघांच्या मध्ये तिसरा व्यक्ती येणार आहे, ते म्हणजे तुझं मूल येणार आहे. आणि मी तुला मूल देऊन त्यावेळी आशीर्वादित करीन. आणि मुला संततीमध्ये देवाने सांगितलं त्याचा वंश वाढण्यासाठी मुलगा देऊन मी आशीर्वादित करणार. अब्रामानं 75 वयापर्यंत वाट पाहिली आणि तो 75 वयापर्यंत वाट पाहत असताना तो थकला नाही, दमला नाही. प्रभूनं त्याला त्या गोष्टीची जाणीव ठेवत, प्रभू त्या गोष्टीचा आठवण करत, स्मरण करत प्रभूनं 75 वर्षी अब्रामाला देवानं सांगितलं की तुला मूल होणार. साराला सांग की पुढच्या वसंत ऋतूमध्ये तुला मूल होईल. आणि सारा या सगळ्या गोष्टी तिच्या घरामध्ये, त्या डेऱ्यामध्ये ती उभा राहून दाराजवळ ऐकत होती. आणि सारा त्या गोष्टी ऐकत असताना सारा हसत होती. साराच्या मनामध्ये आनंद फुटत होता की देवाने तिला एक दर्शन दिलेलं आहे, एक मुलाविषयी एक देवाने तिच्या जीवनामध्ये पुन्हा अपेक्षा निर्माण केलेल्या आहेत. आणि प्रभूनं आज तिला ज्या गोष्टी आज तिला कळवलेल्या आहेत त्याच्यावर तिने विश्वास ठेवला. अब्राहमाने त्यावेळी विश्वास ठेवला प्रियानो. आणि विश्वास ठेवल्यानंतर काय झालं आम्ही पाहूया. 12 वचनामध्ये काय सांगते वचन. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जक्क म्हातारे झाले आहे व माझा धनी वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय. वचन सांगते सारा हसली. परंतु का हसली? थोडंसं तिच्या मनामध्ये चलबिचलता झाली. ती म्हणत होती मनामध्ये स्वतःच्या, आणि ती प्रभूला म्हणली की प्रभू, मी जक्क आता म्हातारी झालेली आहे,
माझं वय नाही आता, हे आई होण्याचं माझं वय नाही, माझ्या सर्व गोष्टी आता शरीरातल्या ज्या आई होण्यासाठी ज्या एक गोष्टी एका स्त्रीला ज्या आवश्यक असतात त्या गोष्टी सर्व काही बंद झालेल्या आहेत आणि आता मी जक्क म्हातारी आहे. माझा पती सुद्धा, माझा धनी सुद्धा पूर्ण वयाचा होत आलेला आहे, म्हातारा होत आलेला आहे. आता हे शक्य आहे काय? आता हे शक्य आहे काय? आम्हाला मूल होईल काय? ज्यावेळी हे तिला सुख मिळेल काय? प्रभूला तिनं प्रश्न विचारला. प्रियानो, तिला प्रश्न विचारला ज्यावेळी तिला या गोष्टीचे विषयी चिंता वाटली की आता मला हे सुख मिळेल काय, प्रभू त्या ठिकाणी शांत राहिला नाही. प्रभूनं पुन्हा त्याच्यामध्ये उत्तर दिलं. आम्ही 13 वचनामध्ये पाहूया की काय सांगते वचन. परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय? असे ती का म्हणाले? प्रभूनं अब्रामाला आणि साराला या गोष्टीविषयी विचारलं. प्रियानो, वचन या ठिकाणी सांगते, परमेश्वर अब्रामाला म्हणाला की सारा असं का म्हणली की तिला मूल होऊ शकत नाही काय? प्रियानो, तिनं कुणाकडं मागितलं होतं? जिवंत देवाकडं, ज्या आमच्या देवाला सर्व काही शक्य आहे, सर्व काही शक्य आहे. या जगामध्ये पूर्ण सृष्टीमध्ये मानवजाती असेल, प्राणी असतील, पक्षी असतील, या सर्वांना काही गोष्टी अवघड असतील, इम्पॉसिबल असतील, कधी न होणारे असतील, परंतु आमच्या जिवंत देवाला, प्रभूला अशी जगातली एकही गोष्ट नाही की ती शक्य नाही. आणि या गोष्टीची आठवण करत प्रभूनं अब्रामाला म्हणलं की सारा का हसली? तिला ती विसरली काय की ती कुणाकडे मागत आहे? जिवंत देवाकडे मागत आहे. कधी कधी आमच्या जीवनात अशी परिस्थिती सारासारखी होऊ नये, सारासारखी आमची परिस्थिती होऊ नये. प्रियानो, आम्ही जिवंत देवाकडे जर मागत आहोत तर सैतान आमच्या मनामध्ये प्रश्न टाकेल की तुला हे कधीही शक्य नाही, हे कधीही मिळणार नाही. आता या गोष्टीसाठी तुझं वय निघून गेलेलं असेल, आता या गोष्टीसाठी तुझी वेळ निघून गेलेली असेल, या गोष्टी तुला मिळू नये म्हणून सैतान तुमच्या मनामध्ये तरतरीचे प्रश्न टाकेल. त्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट तुम्ही जे आवर्जून प्रभूकडे मागत आहात आणि ती तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही धडपड करत असताना प्रभू सुद्धा ती देण्यासाठी जर तयार असेल तर सैतान तुम्हाला ती गोष्ट मिळू नये म्हणून आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला बिकट दाखवेल, वाईट दाखवेल. आणि कदाचित तुम्ही जर सारासारखं मनामध्ये जर डाऊट घेतला, प्रश्न जर तुम्ही निर्माण केला आणि त्या परिस्थितीने जर पाहाल तर सारासारखं आमच्या मनात सुद्धा प्रश्न उभा राहणार की आता आम्हाला ही गोष्ट मिळू शकणार नाही, हे शक्य नाही, वेळ निघून गेलेली आहे, परिस्थिती आता हालाकीची नाही आणि ही गोष्ट मिळणं मला शक्य नाही, आता हे सुख माझ्या नशिबात नाही, मी काही जरी केलो, मी किती धडपडलो तरी माझ्या जीवनात ही गोष्ट कधीच पूर्ण होणार नाही. आज आम्हाला या गोष्टीविषयी चिंता पडू शकते आणि ही चिंता निर्माण करणारा दुष्ट सैतान आहे. आम्ही अब्रामासारखं, दानिएलसारखं आम्ही वाट पाहणारे असावं. ज्यावेळी प्रभूनं त्यावेळी म्हणलं की तुला मूल होणार, साराला प्रश्न पडला की आता मी म्हातारी, आता मला मूल कसं होईल? शक्य नाही प्रभू ये. परंतु 14व्या वचनामध्ये प्रभूनं काय म्हणलं आम्ही पाहूया. परमेश्वराला काही असाध्य आहे काय? येस, पुढल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी तुझकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणी वचन सांगत आहे, प्रभू म्हणत आहे की मला काहीही अशक्य नाही आहे. साराला पुन्हा प्रभूनं एक विश्वासामध्ये उभा केलं. प्रभूनं तिला सांगितलं की सारा, तू कुणाकडे पाहत आहेस त्याची पहिला आठवण कर. तू माझ्याकडं जिवंत देवाकडे तू मागत आहेस आणि मला कुठली गोष्ट असाध्य नाही, कुठली गोष्ट अशक्य नाही, मला सर्व गोष्टी शक्य आहेत. प्रभूनं पुन्हा एक तिच्या जीवनामध्ये, एक मनामध्ये तिच्या पुन्हा एक नवीन अपेक्षा, एक नवीन उत्साह निर्माण केला प्रभूने आणि तिला सांगितलं मला काही असाध्य नाही. लक्षात ठेव सारा, मी जे तुला सांगितलं आहे एक नेमलेली वेळ आहे, नेमलेले समयी मी जी तुला सांगितलेली वेळ आहे त्या समयी मी पुन्हा परत येईन आणि त्या वसंत ऋतूमध्ये तुला पुन्हा मुलगा झाला मी ते गोष्ट तू पाहशील आणि त्या वसंत ऋतूमध्ये तुला मुलगा होईल. आज आम्हाला या वचनामधून काय शिकायला मिळत आहे? आज या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूनं जी गोष्ट आम्हाला देण्यासाठी ठेवलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये
काहीतरी एक वेळ आहे प्रियानो. कदाचित ती गोष्ट आम्ही वेळेच्या आधी प्रभूकडे मागण्यासाठी सुरुवात करतो, म्हणून आम्हाला ती गोष्ट कधी कधी मिळत नसते. परंतु आमच्या मनामध्ये सैतान प्रश्न टाकतो की अरे तुला ते कधीही मिळणार नाही, आता तू त्या गोष्टीची प्रार्थना करू नको, ती गोष्ट मागू नको, बंद कर ते मागायचं. का? कारण त्याची वेळ अजून आलेली नसते आणि आम्हाला त्या वेळेमधून सैतान आम्हाला त्या वेळेमधून आम्हाला मार्गस्थ करतो, आम्हाला भटकवतो आणि आम्ही त्या गोष्टीपासून आम्ही दूर जातो प्रियानो. प्रभूनं या ठिकाणी सारा सांगितलं होतं की जी वेळ मी तुला सांगितलेली आहे पुढच्या वसंत ऋतूत, तर पुढच्या वसंत ऋतूमध्येच तुला मुलगा होणार. काही गोष्टीसाठी वेळ नेमलेली आहे, हे आज आम्ही या वचनातून शिकत आहोत. आज तुम्हाला घर मिळत नसेल आणि तुम्ही प्रार्थना करत असशील, पण प्रभूची इच्छा असेल की तुम्ही कर्जात पडू नये, तुम्ही संकटात पडू नये, म्हणून प्रभू म्हणणार की अजून तुझी वेळ नाही तुला घर देण्याची, अजून तुझी परिस्थिती सुधारलेली नाही, अजून तू विश्वासामध्ये स्थिर नाहीस. कदाचित 10 वर्षानंतर तुम्हाला देवाची इच्छा असेल की 10 वर्षानंतर तुम्हाला घर द्यावं, तर 10 वर्ष आम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी, 10 वर्ष आम्ही प्रभूकडे न दमता न थकता आमच्या घरासाठी, आमचा जॉब असेल, आमचा विवाह असेल, आमच्या मुलांचं भवितव्य असेल, कोणतीही गोष्ट असेल, आम्ही त्या समयीची वाट पाहीपर्यंत, त्या वेळेपर्यंत आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. कारण प्रभूचं वचन सांगते, प्रभूनं प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ या ठिकाणी नेमलेली आहे. प्रभूनं प्रत्येक गोष्टीसाठी वेळ नेमलेली आहे प्रियानो. आम्हाला त्या वेळेची वाट पाहण्याची गरज आहे. जो व्यक्ती उतावळापणा करतो, वचन सांगते नीतिसूत्रेमध्ये की उतावळा पायाचा मनुष्य नेहमी वाट चुकतो. जो व्यक्ती गडबड करतो, प्रभू त्याला काहीतरी प्रार्थनेमध्ये, दुष्टांतामध्ये सेवकाच्या द्वारे एखादा निरोप देतो की माझ्या लेकरा अजून तुझ्या ही गोष्ट आत्ता ते घेणं शक्य नाही, किंवा आत्ता तू ती गोष्ट घेऊ नको, तुझ्यासाठी ते चांगलं नाही. तर लोक काय करतात, ते काही सेवकांचं गोष्ट दुर्लक्ष करतात, प्रभूचा निरोप दुर्लक्ष करतात आणि स्वतःच्या कॉन्फिडन्सवर, स्वतःच्या ज्ञानावर, स्वतःच्या बुद्धीवर ते जातात आणि ते वाट चुकतात. ते म्हणतात हा सेवक काय सांगतोय, हा पास्टर काय सांगतोय, नाही हे प्रार्थनेमध्ये माझ्याकडे आलं नाही, सैतान मला म्हणत असेल की घेऊ नको, तो मला अडखळ आणत असेल. अशा प्रकारचा विचार करून काही लोक गडबड करतात, उतावळापणा करतात आणि आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीमध्ये ते नुकसान करून घेतात. आम्ही जर नेमलेल्या समयची वाट पाहत आहोत, तर प्रभू आम्हाला उत्तमातलं उत्तम दिल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. उत्तमातलं उत्तम दिल्याशिवाय तो राहणार नाही. पाहूया आम्ही की या गोष्टीवरून अब्रामाच्या जीवनामध्ये प्रभूनं कशा प्रकारे आशीर्वादित केलं आहे. उत्पत्ती याचा 21 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन काय सांगतं. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिचपासून मुलगा झाला. वचन या ठिकाणी सांगते की देवानं ज्या रीतीनं परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे प्रभूनं तिची आठवण केली, ती वसंत ऋतूची वेळ आली प्रियानो, आणि ती वेळ आल्यानंतर प्रभूने कृपा पुरवली सारेवर. साराला कृपा पुरवली आणि त्या कृपेच्या द्वारे तिला दिलेलं वचन देवानं पूर्ण केलं. हालेलुया. आज आम्ही पाहूया की या वचनाद्वारे आम्हाला प्रभू पुन्हा काय शिकवत आहे, की देव त्याचं वचन पूर्ण केल्याशिवाय राहत नाही प्रियानो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये प्रभूनं सांगितलं असेल की मी तुला ही गोष्ट देणार, या गोष्टी मी तुला पुरवणार, मी तुला या हुद्द्यावर नेऊन ठेवीन, मी तुझ्यासाठी या गोष्टी करीन, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी वाट पाहायला शिका आणि त्या गोष्टीसाठी प्रार्थना करा. दमू नका, विश्वासामध्ये खाली पडू नका, खचू नका प्रियानो. देव त्याचं वचन पूर्ण करणार. ज्या रीतीने साऱ्याच्या जीवनामध्ये त्यानं वचन पूर्ण केलं, तो त्याच्या कृपेच्या द्वारे, त्याच्या महिमेच्या द्वारे आज आम्हाला त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रभू सुद्धा धडपडत आहे. आम्ही त्या गोष्टीची वाट पाहूया. आम्ही प्रभूला मोकळीकता देऊया की प्रभू ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. तू नेमलेल्या समयी माझ्या जीवनामध्ये ती गोष्ट पूर्ण होणार. प्रभू मी वाट पाहत आहे, प्रभू मी वाट पाहत आहे.
काही लोक आजारामध्ये ग्रस्त असतात आणि वारंवार त्यांना 1-2 वर्ष 3 वर्ष एकच आजार होत असतो आणि ते प्रार्थना करत असतात की प्रभू मला बरं कर बरं कर, आणि त्यांचा आजार थोडा वाढत असतो किंवा त्या आजारामध्ये ग्रस्त झाले असतात आणि 1-2 वर्ष निघून गेले की ते वाट पाहायची बंद करतात, दमतात, थकतात आणि देवाला दोष द्यायला सुरुवात करतात, कुरकुर करायला सुरुवात करतात. ओ प्रभू, मी एवढी सेवा करायला लागलोय, मी एवढी प्रार्थना करलोय, तर अजून सुद्धा मला का बरं वाटेना? देवाला प्रश्न विचारतात, अजून सुद्धा मला का बरं वाटेना? प्रभूची इच्छा असेल की कदाचित तुम्ही 5 वर्ष बरं होऊ नये, 5 वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये ती परीक्षेची वेळ असेल. त्या परीक्षेच्या वेळामध्ये आम्ही देवाकडं पाहूया आणि आम्ही वाट पाहायला शिकूया. आम्ही प्रभूला सांगूया की प्रभू, तो वाट पाहण्याचा, तो धीराचा आत्मा, तो संयमाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये घाल. जसं अब्राहमानं वचन सांगते, अब्राहमानं 75 वर्षी देवाचा निरोप ऐकला की मी बाप होणार, मला मुलगा होणार, आणि वसंत ऋतूमध्ये देव मला आशीर्वादित करत आहे या मुलगा होण्याच्या द्वारे. त्याने विश्वास ठेवला. प्रियानो, देवानं दिलं वचन पूर्ण झालं. कधी? आम्ही पाहूया. 2ऱ्या वचनामध्ये आम्ही काय सांगितलं की वाचलं, ऐकलं आम्ही की सारा गर्भवती झाली आणि देवानं सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. प्रियानो, देवाला सर्व काही शक्य आहे. देवाला सर्व काही शक्य आहे. म्हातारपणी देवानं साराला मूल देऊन आशीर्वादित केलं. देवानं मूल देऊन आशीर्वादित करून त्याचं वचन त्यानं पूर्ण करून दाखवलं. आणि त्यानं वचनामध्ये पूर्ण करत असताना त्यानं एक गोष्ट दाखवली की त्याच्या वचनाप्रमाणे उत्पत्ती 12:4 प्रमाणे तो म्हणला की मला कुठलीही गोष्ट अशक्य नाही, परमेश्वराला सर्व काही साध्य आहे. आज आम्ही परमेश्वराला सर्व काही शक्य आहे या वचनाच्या द्वारे आम्ही वाट पाहायला शिकूया. आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभू अशा प्रकारे आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. 5वं वचन काय सांगते आम्ही पाहूया. 5वं वचन, इसहाक झाला तेव्हा अब्राम 100 वर्षाचा होता. प्रियानो, प्रभूनं अब्रामाला मुलगा देऊन आशीर्वादित केलं. त्याचं नाव त्याने इसहाक ठेवलं. आणि महत्वाची गोष्ट आम्ही या वचनामध्ये पाहत आहोत की ज्यावेळी इसहाक जन्मला, वचन सांगते अब्राम त्यावेळी 100 वर्षाचा होता. आम्ही थोडंसं मागे जाऊया वचनामध्ये की प्रभूनं त्याला कोणत्या समय सांगितलं होतं की तुला मुलगा होईल? 75व्या वर्षी. आणि मुलगा कधी झाला? 100व्या वर्षी. प्रियानो, याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता. 25 वर्ष देवानं ते मूल देण्यासाठी 25 वर्ष लावली. 25 वर्षामध्ये काही परीक्षा अब्रामाच्या जीवनामध्ये आल्या असतील, विश्वासाची परीक्षा आली असेल, काही गोष्टीमध्ये त्याचा विश्वास खचवण्याचा प्रयत्न केला असेल, शैतानाने त्याला अडखळ आणण्याचा प्रयत्न केला असेल, साराला त्या ठिकाणी निराश करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु प्रभू तिच्याबरोबर होता, प्रभू अब्राहामाबरोबर होता. आणि विशेष गोष्ट, त्याने त्या वचनावर विश्वास ठेवला होता, म्हणून अब्रामाला विश्वासाचा बाप म्हणलं जातं. आणि अब्रामाने त्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यानं वाट पाहिली. त्या परीक्षेमध्ये तो पास झाला. आणि पास झाला असताना त्याच्या जीवनामध्ये त्या परीक्षेचं फळ मिळालं त्याला. आणि वचन सांगते 100व्या वर्षी त्याला मूल झालं. देवानं लगेच सांगितलं वचन त्याचं पूर्ण केलं नाही. 25 वर्ष अब्रामाला वाट पाहायला लावली. प्रभू सुद्धा पाहत असतो की एखादी गोष्ट आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही सुद्धा कितपत त्या गोष्टीची वाट पाहत असतो, कितपत आम्ही त्या गोष्टीमध्ये प्रभूची वाट पाहत असतो. आम्ही आमचा संयम आम्ही घालवून टाकतोय काय? आम्ही उताळापणामध्ये जातोय काय? लगेच आम्ही वाट चुकतोय काय? आमचा मार्ग आम्ही बदलतोय काय? आम्ही गडबड करतोय काय? प्रभू सगळ्या गोष्टी पाहत असतो. परंतु एखादी गोष्ट जर तुम्ही मिळवत आहात आणि ती गोष्ट मिळवत असताना जर तुम्ही एकच ट्रॅक पकडून, एकच मार्ग पकडून जर तुम्ही त्या गोष्टी घेऊन जात असशीला तर लक्षात ठेवा, ती
ट्रॅक जर तुम्ही बदलत नाही तर तो सरळ रस्ता, जो सरळ ट्रॅक तुम्ही पकडलेला आहे, तो सरळ परमेश्वराजवळ जाऊन थांबेल. आणि नक्कीच परमेश्वर अब्रामासारखं आम्हाला सुद्धा आशीर्वादित करणार. आणि वयाच्या 100व्या वर्षी मूल देऊन आशीर्वादित केलं. 25 वर्ष त्यानं वाट पाहायला लावली. प्रियानो, 25 वर्षामध्ये जर आम्ही असतो तर विचार करा, आम्ही 25 वर्षामध्ये आम्ही प्रार्थना करणं सोडून दिलं असतं. आम्ही कदाचित विश्वासामध्ये हारलो असतो. कदाचित आम्ही विश्वासामध्ये खाली पडला असतो. आम्ही म्हणलं असतं, प्रभू तू तर सांगितलंयस की मी तुला मूल देणार. प्रभू 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, प्रभू 5 वर्ष झाली, कधी मूल देणार? आम्हाला खोटी अपेक्षा दाखवलीस काय? आम्हाला खोटं तू आश्वासन दिलंस काय? काही लोक कदाचित या रीतीनं बोलले असतील, काही लोक देवाला दोष दिले असतील, परंतु अब्राम आणि सारानं अजिबात कोणत्याही गोष्टीमध्ये डाऊट धरला नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये त्याने प्रभूला कुरकुर केली नाही. त्यांनी वाट पाहिली आणि 100 वर्षी 25 वर्षाची वाट पाहत असताना 25 वर्ष त्यांनी देवाबरोबर एकनिष्ठ राहिलेत. 25 वर्ष ते देवाबरोबर एकाग्रतेने राहिलेत. 25 वर्ष ते देवाबरोबर विश्वासू राहिलेत. आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्यांच्या जीवनात देवाचं फळ त्यांनी पाहिलं. आणि ते फळ आज आम्ही बघत आहोत की इसाक जन्मला आणि इसाकाला सुद्धा देवाने आशीर्वादित केलं. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये प्रभू ज्यावेळी देईल, उत्तमातलं उत्तम देईल. फक्त अब्राहमालाच प्रभूने वापरून घेतलं नाही, अब्राहमासारखं इसाकाला, त्याच्या वंशजाला सुद्धा ते प्रभूने वापरून घेतलं. आणि म्हणून आज प्रभू म्हणत आहे, मी या इसाकाचा, अब्राहमाचा आणि याकोबाचा मी देव आहे. त्यानं स्वतः त्या आपल्या इसाकाला, अब्राहमाला आणि याकोबाला स्वतःचा देव त्यानं म्हणून घेण्याची एक मोठी उपमा त्यांना दिली. आणि मोठी एक मोठी पोस्ट त्याच्या जीवनामध्ये त्याने दिली. प्रियानो, देव ज्यावेळी देणार, उत्तमातलं उत्तम देणार. आम्ही वाट पाहायला शिकूया. आम्ही वाट पाहायला शिकूया. वचन काय सांगते आम्ही पुढे पाहूया. आमची प्रार्थना प्रियानो का ऐकली जात नाही? आज पाहूया की आमच्या प्रार्थना कधी कधी या गोष्टीसाठी का ऐकल्या जात नाहीत. स्तोत्रसंहिता याचा 102 अध्याय त्याचं पहिलं वचन काय सांगतं? स्तोत्र 102 याचं पहिलं वचन, हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहोचव. वचन सांगते या ठिकाणी, परमेश्वरा माझी तू आरोळी ऐक. आणि ज्यावेळी प्रभू आमची आरोळी ऐकेल, लक्षात ठेवा प्रियानो, आमची प्रार्थना प्रभूकडे पोहोचली जाते. आज आम्ही कशा प्रकारच्या आरोळी मारत आहोत? काही लोक अविश्वासाच्या आरोळी मारतात, काही लोक कुरकुरपणाच्या आरोळी मारतात, काही लोक दोष देण्याच्या आरोळी मारतात. परंतु धन्य जे लोक जे विश्वासाच्या द्वारे, वाट पाहण्याच्या द्वारे प्रभूला आरोळी मारतात, अंतःकरणापासून वाट पाहून प्रभूकडं ते आपले नेत्र लावून बसलेले असतात आणि ते आरोळी मारतात. प्रभू धन्यवाद, मला विश्वास आहे आज नाही मिळालं, प्रभू धन्यवाद, उद्याची मी वाट पाहतो, कदाचित उद्या तुम्हाला ती गोष्ट देणार असशील. दावीद राजा या ठिकाणी प्रार्थना करत असताना तो म्हणला, परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोचली जाऊ दे. प्रियानो, प्रार्थना करत असताना, वाट पाहत असताना आमची आरोळी, जे आमचे हाक आहे, जे आमचा आवाज आहे, जे आमच्या आम्ही काकुळतेनं, आम्ही अंतकणापासून कळवळीनं जे आमच्या पित्याला आम्ही हाक मारत असतो की प्रभू ही इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. सैतान ते आम्हाला गोष्ट मिळू नये म्हणून अंतराळामध्ये त्याचं खडक तो पांघरलेला असतो आणि आमचा आवाज तो त्या ठिकाणी पोचण्यापर्यंत तो धडपड करत असतो की ती पोचू नये. तो आवाज तो बंद करण्याचा प्रयत्न करतो. तो आवाज आमचा खालीच तटवण्याचा प्रयत्न करतो. प्रियानो, परंतु जर तुमच्या आवाजामध्ये प्रभूचं सामर्थ्य आहे, जर तुमच्या हाकेमध्ये प्रभूची अग्नीचं सामर्थ्य आहे, तुमची हाक अग्निप्रमाणे असेल, जर तुमची हाक प्रभूकडे जाताना, तुमचा आवाज प्रभूकडे जाताना जर तो सामर्थ्याचा असेल, ताकदीचा असेल, तो विश्वासाचा असेल, तो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू बरोबर पवित्र आवाज असेल, तर लक्षात ठेवा, सैताच्या प्रत्येक खडकाला, प्रत्येक त्याच्या दुष्टाला, प्रत्येक त्याच्या दरवाजाला तोडून फोडून तो आवाज प्रभूपर्यंत जाणार आणि नक्कीच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तुमचं प्रतिफळ मिळायला सुरुवात होईल. आम्ही आमची आरोळी कशा पद्धतीने मारत आहोत आम्ही विचार करूया प्रियानो. काही लोक आनंदामध्ये असतात, त्यावेळी प्रभूला भरपूर आनंदानं आवाज देत असतात, परंतु संकटामध्ये पडल्यानंतर
ते लोकांना हाक मारतात परंतु देवाला कधी हाक मारत नाहीत. त्यांचं लक्ष परिस्थितीकडे जातं परंतु त्या देवाकडे जात नाही. काही लोक संकटामध्ये अडकल्यानंतर, विश्वासामध्ये खाली पडल्यानंतर, काही जीवनामध्ये परीक्षा आल्यानंतर ते देवाला हाक मारायचं विसरतात आणि त्या परिस्थिती पाहून त्या परिस्थितीला हाक मारत राहतात. पण तू या ठिकाणी दावीद राजा म्हणला, परमेश्वरा, परिस्थिती कोणतीही असो, कशीही असो, किती संकट असू दे, माझी अवस्था कशी असू दे, प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोचली जाऊ दे. ही माझी प्रार्थना ऐक, ही माझी प्रार्थना ऐक. आज आमची प्रार्थना देवाकडे अशा पद्धतीची आहे काय की प्रभू, कितीही संकट येऊ दे, कितीही दुःख येऊ दे, प्रभू मी आनंदी राहणार आणि मी तुला हाक मारत राहणार, कारण माझी प्रार्थना ऐकणार तूच आहेस आणि तुलाच सर्व काही शक्य आहे. प्रभू, काही लोक संकटाकडे पाहत असतात म्हणून त्यांची आरोळी देवापर्यंत पोचत नाही, म्हणून आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला आम्हाला त्या ठिकाणी अशक्य वाटतं प्रियानो. म्हणून आम्ही आजपासून आम्ही देवाला अंतःकरणापासून हाक मारूया. जोपर्यंत आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही विश्वासाने त्याला हाक मारूया. जोपर्यंत आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही विश्वासाच्या द्वारे त्याला हाक मारूया. आम्ही आमच्या सामर्थ्यानं भरून आम्ही त्याला हाक मारूया. देवाच्या वचनाच्या सामर्थ्यानं, देवाच्या येशूच्या नावाच्या सामर्थ्यानं, आम्ही प्रभूच्या आज्ञेनं आणि त्याच्या प्रत्येक अधिकारानं भरून आम्ही त्याला हाक मारूया. कदाचित या गोष्टीमुळं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला लवकर मिळेल. वचन काय सांगते आम्ही पुढे पाहूया. यहूदा याचा पहिला अध्याय त्याचं 20 वचन, यहूदाचं पत्र त्याचं 20 वचन. प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. वचन सांगते या ठिकाणी की आम्ही प्रत्येक क्षणाला प्रार्थना कशी करायला पाहिजे. आमची हाक जर प्रभूपर्यंत पोचायची असेल, आमचा आवाज प्रभूपर्यंत पोचायचा असेल, तर यहूदा या ठिकाणी सांगत आहे देवाच्या आत्म्याच्या द्वारे की तो म्हणत आहे, प्रियजनो, तुम्ही आपल्या परम पवित्र परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रचना करायला सुरुवात करा. तुम्हाला ती गोष्ट मिळाली आहे म्हणून तुम्ही धन्यवाद करायला सुरुवात करा. तुम्ही वाट पहा आणि तुम्ही ज्या वेळी हाक मारता तुम्ही पवित्र आत्म्याच्या साह्याच्या द्वारे तुम्ही त्याला हाक मारा. तुम्ही प्रार्थना करत असताना तुम्ही पवित्र आत्म्याने भरून प्रार्थना करा. काही लोक डोक्यामध्ये चिंता घेऊन तसंच प्रार्थनेला बसले असतात आणि त्या म्हणतात की मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. कसं मिळणार? पवित्र आत्मा तुमच्या जवळ नाही. संकट जर तुमच्या जवळ असेल आणि संकटामध्ये जर तुम्ही थांबला असाल, संकट घेऊन तुम्ही प्रार्थना करत असाल, तर संकटामध्ये तुमचा देव कधी ऐकणार नाही प्रियानो. परंतु संकटाकडे दुर्लक्ष करून तुम्ही जिवंत देवाकडे पाहताय आणि त्या संकटापेक्षा देवाला तुम्ही दर्जा देताय, देवाला प्रथम स्थान देताय, तर ते संकट देव तुमच्यापासून दूर करेल आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्यासाठी प्रभूच्या स्वर्गापासून तुमच्यापर्यंत ती वाट रिकामी होईल. आम्ही नेहमी पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करूया. आम्ही निराशामध्ये प्रार्थना करू नये. आम्ही या ठिकाणी चंचल स्वभावामध्ये प्रार्थना करू नये. आम्ही नेहमी पवित्र आत्म्याच्या साह्याने आम्ही प्रार्थना करायला सुरुवात करूया. जर पवित्र आत्म्याच्या आज्ञेने भरून आम्ही जर देवाला हाक मारणार, लक्षात ठेवा देवाच्या लेकरांनो, तुमचा सुद्धा आवाज देवाच्या कानापर्यंत पोचणार आणि त्याचं उत्तर मिळायला तुम्हाला सुरुवात होणार. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी वाट पाहायला शिकूया. म्हणून त्याचं वचन सांगते, पौल म्हणला, धीर धरा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही धीर धरा. आज लोकांना धीर धरता येत नाही. परंतु पौलाचं वचन आम्ही देवाने जे वचन पौलाद्वारे शिकवलं, आम्ही त्या वचनाच्या द्वारे आम्ही प्रार्थना करायला शिकूया की आम्ही देवा धीर धरण्याचा, संयमाचा आत्मा माझ्या जीवनामध्ये घाल. संयमाच्या आत्म्याच्या द्वारे आज प्रभू आम्हाला त्या वाट पाहण्याच्या द्वारे प्रभू आम्हाला उत्तमातल्या उत्तम गोष्टी देण्यासाठी सुरुवात करेल. प्रियानो, माझा विश्वास आहे की आजपासून आम्ही सर्वजण या ठिकाणी आम्ही वाट पाहायला शिकणार आणि आम्ही वाट पाहण्याच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होणार. थँक्यू जीसस, थँक्यू फादर.
आम्ही आमचे नेत्र बंद करूया आणि आम्ही प्रभूला सांगूया की प्रभू तो संयमाचा आत्मा माझ्या जीवनामध्ये घाल. ओ प्रभू मला सुद्धा वाट पाहायला शिकव. तो उतावळीपणाचा आत्मा माझ्या जीवनापासून दूर कर. त्या उतावळापणामुळे प्रभू मी तुझ्यापासून दूर आहे. ओ त्या उतावळापणामुळे प्रभू मी वाट चुकत आहे. प्रभू त्या उतावळापणामध्ये मी वाट पाहिली नाही म्हणून मी कदाचित तुझ्याबरोबर कुरकुर केले असेल, मी तुला दोष दिला असेल. ओ प्रभू उतावळापणामध्ये प्रभू मी तुझ्याबरोबर अविश्वासू झाला असेल. प्रभू मला क्षमा कर. आम्ही पश्चातापी हृदयानं आमच्या प्रभूकडे आम्ही जाऊया प्रियानो. आमचे हात तो ऐकण्यासाठी तयार आहेत. त्याचं कान नेहमी उघडे आहेत. कारण इस्रायलच्या रक्षकाला कधी झोप येत नाही प्रियानो आणि तो कधी डुलकी घेत नाही. त्याचे कान नेहमी तत्पर आहेत आपल्या लेकरांकडे की माझं लेकरू माझ्याकडे काय मागत आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुडघ्यावर या आणि देवाकडे आत्तापासून संयमाचा आत्मा मागण्यासाठी सुरुवात करा. प्रभूकडे तुम्ही धीर धरण्याचा आत्मा मागण्यासाठी सुरुवात करा. ते उतावळापणाचं हृदय आमच्या जीवनातून निघून जाऊ दे म्हणून प्रभूला तुम्ही विनंती करा. अब्रामानं 25 वर्ष वाट पाहिली. योसेफाच्या जीवनामध्ये योसेफाने 17 वर्षे वाट पाहिली. दानिएलने 21 दिवस वाट पाहिली. पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच सेवकांनी बऱ्याच गोष्टीसाठी वाट पाहिली आहे प्रियानो. आणि वाट पाहत असताना ते देवाबरोबर विश्वासू राहिले. आम्हाला प्रभूला आम्ही सांगूया की प्रभू आम्ही सुद्धा विश्वासामध्ये स्थिर राहण्यासाठी आम्हाला सामर्थ्य दे. माझ्या देवा तो आम्हाला सामर्थ्य दे. आम्ही त्या विश्वासामध्ये टिकून राहावं. आम्ही त्या विश्वासामध्ये स्थिर राहावं म्हणून आमच्या गुडघ्यामध्ये तुझ्या वचनाचं बळ येऊ दे प्रभू. आम्हाला वचनाचं बळ येऊ दे. आज प्रभू तुम्हाला संयमाचा आत्मा देत आहे. आज प्रभू तुम्हाला संयमाचा आत्मा देत आहे. माझ्या प्रिया स्वीकार करा त्या संयमाच्या आत्म्याला. स्वीकार करा त्या संयमाच्या आत्म्याला. जर तुम्ही नतमस्तक होताय, नम्र होता प्रभू जवळ, तुम्ही वाट पाहायला शिकताय, तुमच्या जीवनामध्ये प्रभू उत्तमातलं उत्तम देईल. प्रभू उत्तमातलं उत्तम देईल. थँक्यू फादर. थँक्यू जीसस. विनती सुनने वाले मेरे आंसू निहारने वाले चंगाई देने वाले स्तुति हो यीशु राजा. स्तुति हो यीशु राजा. विनती सुनने वाले मेरे आंसू निहारने वाले चंगाई देने वाले स्तुति हो यीशु राजा. स्तुति हो यीशु राजा. तुझसे होगा सब कुछ होगा, ये वचन काफी है. तुझसे होगा सब कुछ होगा, ये वचन काफी है. तेरा ये वचन काफी है. तेरा ये वचन काफी है. यस लॉर्ड. विनती सुनने वाले मेरे प्रभू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. प्रभू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. त्याने दिलेलं वचन तो पूर्ण करणारा प्रभू आहे. तो नेहमी आमचं वचन
आम्हाला दिलेलं वचन तू पूर्ण करणार. आम्ही वाट पाहण्यासाठी सुरुवात. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. येस फादर. स्तुती हो येशू राजा. आम्ही प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, तुला आभार मानतो राजा. प्रभू मी विश्वास ठेवतो राजा, जितक्या आज ही लोकांनी आज तुझं हे वचन ऐकलं आहे, जितकी लेकरं आज तुझे वचन स्वीकारत आहे, मी प्रार्थना करतो प्रत्येकासाठी राजा, त्यांच्या जीवनामध्ये तो संयमाचा आत्मा घाल. सैतानाने उतावळीपणाचा आत्मा देऊन आज त्यांचा मार्ग चुकवण्याचा प्रयत्न केला असेल, भटकवण्याचा प्रयत्न केला असेल, हे दुष्टा मी तुला अधिकारानं धमकावतो येशू सामर्थ्य नावामध्ये. सोड उतावळेपणाच्या दुष्ट आत्म्या, प्रत्येकाचं जीवन सोड. ज्यांच्या जीवनामध्ये उतावळेपणामुळे आज त्यांना तू परमेश्वरापासून दूर घेऊन जात आहेस, तुझा अधिकारचा करार मी तोडताय. प्रभू संयमाचा आत्मा प्रत्येकाला दे, विश्वासाचा आत्मा दे राजा. त्याच्या जीवनामध्ये, त्या मुखामध्ये, त्या शब्दामध्ये, आवाजामध्ये तू सामर्थ्य दे देवा, की त्या सामर्थ्याद्वारे त्याने तुला हाक मारावी राजा. त्याचा आवाज तुझ्या कानापर्यंत पोहोचू दे प्रभू. ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत ते बापा प्रार्थना करतायत, एखादी गोष्ट मागत असतील, त्या गोष्टी त्यांना मिळण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये तो वाट पाहण्याचा आत्मा तू दे राजा. तो वाट पाहण्याचा आत्मा त्याच्या जीवनामध्ये दे. माझा विश्वास आहे प्रभू तू देणार, तुला सर्व काही शक्य आहे बाप्पा. अब्राहमाला दिलं वचन तू पूर्ण केलंस. आज ही लेकरं तुझा विश्वास ठेवत असताना त्यांच्यासाठी जे तू वचन दिलं आहेस तू पूर्ण करणार असा माझा विश्वास आहे राजा. तर तुझा आभार मानतो प्रभू. वचनाद्वारे पुन्हा एकदा तू आमच्या सर्वांशी बोललास, वचनाद्वारे आम्हाला तू आशीर्वादित केलंस. पवित्र आत्मा आम्ही तुला धन्यवाद देत आहे. आम्हाला तो संयमाचा आत्मा दिलास, धन्यवाद राजा. आता 33 प्रमाणे आम्ही सर्वांनी तुला हाक मारले बापा. उत्तर होय आणि आमेन दिलंच. धन्यवाद येशूच्या नावात मागतोय. आमेन आमेन. प्रेज गॉड. प्रभू तुम्हाला वचनाद्वारे आशीर्वादित करो. प्रियानो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जेस लवजी मिनिस्ट्री या चॅनलवर जाऊन या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट्स द्या, सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी ही लिंक शेअर करा. जसं तुम्ही आशीर्वाद झाला तसे इतर लोकसुद्धा आशीर्वाद व्हावे. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू.